महाराष्ट्र राज्य प्राथमिक वसती शाळा शिक्षण संस्थेच्या वतीने आज नागपूरच्या या यशवंत स्टेडियम या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि आज 5वा दिवस आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने शासन प्रशासनाला लवकरात लवकर दखल घेण्यासाठी इथं आंदोलन चालू आहे, तीव्र आंदोलन चालू आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, थेट चॅनलशी रामेश्वर पवार साहेब जुळलेले आहे आणि ह्या आंदोलनाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे। थेट आपल्या चॅनलची वार्ता करता जाणून घेऊया त्यांच्याकडे संसारातला पैसा सांगा। मी रामेश्वर पवार, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक वसती शाळा शिक्षक संघ। या राज्यात 2001 पासून वसती शाळा योजना सुरू झाली आणि 2014ला या वसती शाळेवरील शिक्षक कायम करण्यात आले, पण 2001 ते 2014च्या दरम्यानची जी सेवा आहे ती सेवा ग्राह्य धरण्यात आली नाही आणि ती 2001 ते 2014ची वसती शाळा शिक्षकांची सेवा ग्राह्य धरून त्यांना सर्व सेवाविषयक लाभ मिळावेत या एकमेव मागणीसाठी आम्ही हिवाळी अधिवेशनावर या ठिकाणी साखळी उपोषण, आमरण साखळी उपोषण या ठिकाणी करत आहोत। आज आमच्या उपोषणाचा हा 5वा दिवस आहे। या उपोषणाच्या दरम्यान प्रशासनानं किंवा शासनानं आमची दखल घेतलेली नाही, तरी मी शासनाला एक विनंती करतो की त्यांनी आमच्या मागणीच्या संदर्भात दखल घेऊन आमचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, जेणेकरून आम्हाला पुढील काळ हा सुलभ जाईल। मी या माध्यमातून शासनाला ही सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही सत्तेत बसलात तर सत्तेतून खाली खेचण्याची सुद्धा ताकद या शिक्षकांमध्ये आहे आणि म्हणून शासनानं आमची या ठिकाणी लवकरात लवकर दखल घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा। धन्यवाद। थेट चॅनलशी मोहन कांबळे साहेब जुळलेले आहे आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये त्यांनी शिरकत केली आहे आणि आंदोलनाला एक मोठा प्रतिसाद त्यांच्या मिळालेला आहे। थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे, काय सांगायचं सर आपला पैसा सांगा। मी मोहन रामराव कांबळे, महाराष्ट्र राज्य वसती शाळा शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष। गेल्या 10 डिसेंबर 2025 पासून आजचा 5वा दिवस आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे 8,500 वसती शाळा शिक्षक थंडीमध्ये ऊन वाराची न तमा करता आमच्या माता भगिनी आम्ही 8,500 वसती शाळा शिक्षक इथे उपोषण करत आहोत। महाराष्ट्र शासनानं ह्या उपोषणाची कसलीही दखल घेतली नाही। आमची प्रमुख आणि एकमेव अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने 2001 पासूनची आमची मूळ सेवा धरावी आणि आमचे सर्व लाभ देण्यात यावे। महाराष्ट्र शासनानं 2001ला आमची मूळ सेवा नियुक्त केली आणि 2008-9 मध्ये आमचं प्रशासकीय DED करून घेतलं आणि 2014 मध्ये शासनानं कायम असा GR काढून आम्हाला प्राथमिक जरी शिक्षक केलं असलं तर आमच्या 8,500 शिक्षकापैकी 2,000 ते 2,500 वसती शाळा शिक्षक आज सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न जटिल झालेला आहे। आम्ही गेल्या 5 दिवसापासून इथं मैदानावर बसलेलो आहोत। महाराष्ट्र शासन हे शिक्षण मंत्री कसली आमची दखल घेत नाहीत, आम्हाला बोलू देत नाहीत। आमचा प्रश्न एकच आहे की साहेब आमची जुनी सेवा धरावी आणि 2001 पासूनची आमची जुनी सेवा 14 पर्यंत काउंट करावी आणि त्याचे सर्व लाभ द्यावे। 8,500 पैकी वसती शाळापैकी जवळपास 2,000 ते 2,500 वसती शाळा शिक्षक आमची बंधू भगिनी, 2,500 वसती शाळा शिक्षक आज कुणी शेळ्या राखते, कुणी जनावर राखते, कुणाच्या शेतात काम करते, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला साहेब। आज 2,500 लोकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यांना कसल्याही प्रकारचं दमडी चेक 1 रुपया शासनाचा कोणत्याही प्रकारचा पेन्शन स्वरूपात मिळत नाही। त्यामुळे आमची शासनाला एकच विनंती आहे, महाराष्ट्र राज्य वसती शाळा शिक्षक संघातर्फे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं आज 5वा दिवस आमच्या उपोषणाचा कसलीही दखल घेतली नाही शासनानं। ह्या शासनाचं गेंड्याचं कातड आहे। ह्या शासनाला आम्ही ह्या शासनावर गादीवर बसवले। देवा भाऊ शिक्षण मंत्री, तुम्हाला त्या गादीवर जसं बसवले तसे गादीवर खाली खेचण्याची ताकद ह्या महाराष्ट्र वसती शाळा शिक्षक संघाची आहे। मी शासनाला नम्रपणे विनंती पुन्हा आवाहन करतो। आज 5 दिवस झाले तर थंडीमध्ये माझा आवाज बसून गेलाय। रात्रभर आम्हाला झोप नाही, वरून थंडा खालून थंडा आमच्या माता भगिनी असल्या वातावरणामध्ये सुद्धा इथं ते धरून आम्ही आहोत। अजिबात आम्ही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय हे स्थळ नागपूरची दीक्षाभूमी, हे नागपूरचं यशवंतराव स्टेडियम हे आम्ही कदापि सोडणार नाही। आमची शासनाला पुन्हा एकदा मार्ग सरकारला देवाभाऊला शिक्षण मंत्री, तुम्हाला जर खरंच आमची कर्तव्य असेल, तुम्हाला जर खरंच पुढचे तुमच्या गादीवर बसायचं असेल, पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की आमची न्याय हक्काची मागणी 2001 ची सेवा तुम्ही ग्राह्य धरावे आणि आम्हाला सर्व लाभ द्यावे अशी आमची पुन्हा एकदा विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। वार्ताहर साहेबांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली, आमची बातमी त्यांनी लावून धरली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा 2001 ची सेवा मिळालीच पाहिजे. 2001 ची सेवा मिळालीच पाहिजे. अरे कोण म्हणते देत नाही? अरे कोण म्हणते देत नाही? छत्रपती शिवाजी महाराज की हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे 2001 ची सेवा मिळालीच पाहिजे. थेट चॅनलची आपल्याकडे कल्पना भगत मॅडम दिलेले आहे आणि आज या आंदोलनामध्ये त्यांनी शिरकत केली आहे आणि या आंदोलनामध्ये एक मोठा त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. थेट आपल्या चॅनल जुळलेला आहे. काय सांगा त्यांनी म्हणजे आपला परिचय सांगा. मी कल्पना भगत वस्ती शाळा शिक्षिका. मी आज 2025 ला रिटायर झालेले आहे. मला शासनाने कोणत्याही प्रकारचा म्हणजे 1 रुपया सुद्धा मला दिलेला नाही आहे. आणि आज माझी म्हणजे काय परिस्थिती आहे तर माझी शासनाला हे विनंती आहे की आमची जुनी सेवा ग्राह्य धरावी आणि मागील जुनी सेवा ग्राह्य धरावी आणि आम्हाला त्या सेवेचा लाभ मिळावा एवढीच माझी शासनाला विनंती आहे. आणि शिक्षक संघाचा मागण्या आमच्या हक्काच्या जुनी सेवा मिळालीच पाहिजे. जुनी सेवा मिळालीच पाहिजे. कोण मत देत नाही? कोण मत देत नाही? मागणी आमच्या हक्काची. मागणी आमच्या हक्काची. थेट चॅनलची प्रभाकर बिहारी साहेब जुळलेले आहे आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतः या आंदोलनात सामील झालेले आहे आणि आपल्या मागण्याला घेऊन शासन प्रशासनाने त्यांनी महत्वपूर्ण संदेश सांगला आहे की लोकात आमची मागणी पूर्ण करा. सर काय सांगा तुम्ही? सर आपला परिचय सांगा. मी प्रभाकर कडुबा बिरारे वस्ती शाळा शिक्षक 2001 पासून सेवेत आहे. 2014 ला कायम झालो व 2022 ला मी रिटायर झालो. आता जवळजवळ 3-3.5 वर्ष मला रिटायर होत आहे पण शासनाकडून मला एकही लाभ नाही आणि मला जुनी सेवा मिळावी. 2001 पासून मला लाभ द्यावा व मागील सेवेचा पुन्हा लाभ देऊन सेवा काउंट करून मला लाभ देण्यात यावा ही शासनाकडे माझी विनंती आहे. आणि माझे महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा मी आता सध्या 15-20 शेळ्या माझ्याकडे आहे व मी त्या शेळ्या राखून मी काम करत आहे पण त्याचे माझे उपजीविका भागत नाही शेळ्यानी आणि माझा रोजगार सुद्धा होत नाही त्याच्यामध्ये आणि माझी खूप उपासमारीची वेळ आलेली आहे आणि शासनाने माझं कुटुंब उदरनिर्वाह त्याच्यात भागत नाही आणि म्हणून शासनाने माझी दखल घ्यावी आणि जुनी सेवा जोडण्यात यावी. 2001 पासून माझी पूर्ण लाभ देण्यात यावा ही शासनाला माझी विनंती आहे. महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा महाराष्ट्र राज्य वस्ती शाळा शिक्षक संघाचा आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. खाली करा. हम सब आवाज दो.